प्रतिभा रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। आता श्रावण सोमवार चालू होतील आणि श्रावण सोमवार म्हटलं की उपवास आणि श्रावण सोमवारला उपवासासाठी भगर चालत नाही, मग साबुदाणा खिचडी बनवली जाते। मग साबुदाणा खिचडी मऊसूद आणि मोकळी सुटसुटीत आणि केल्यानंतर कडक सुद्धा होणार नाही, यासाठी साबुदाणा भिजवायचा कसा, ते साबुदाणा खिचडी बनवायची कशी, ते आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर हे बघा, आता मी घेतलेला आहे साबुदाणा। तर आपल्याला हा भिजवायचा आहे। आता साबुदाणा भिजवायची जी पद्धत आहे ती प्रत्येकाची वेगवेगळी असते। तर मी तुम्हाला एकदम साधी आणि सोपी पद्धत सांगते की साबुदाणा भिजवायचा कसा। खिचडी अजिबात चिकटसुद्धा होणार नाही, साबुदाणा पण मस्त भिजेल आणि मोकळी सुटसुटीतसुद्धा होईल। तर अगोदर मी 2 ग्लास पाणी टाकले। आता अगोदर मी काय करते, हा साबुदाणा जो आहे ना तो भिजवायच्या अगोदर स्वच्छ अगोदर धुवून घेऊया, कारण त्याला अशी पावडर असते, त्यामुळे अगोदर ही मी धुवून घेते। तरी बघा, आता धुवून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं, साबुदाण्याच्या डबल पाणी टाकायचं आहे आणि ना 15 मिनटं आपण आता हे साबुदाणा असाच भिजत ठेवणार आहे। तर एक 15 ते 20 मिनटं झालेलं आहे आणि साबुदाणा बघा आपण पाण्यात भिजत ठेवलं होतं आणि भिजवताना आपण जास्त पाणी या ठिकाणी वापरलेलं आहे। तर हे बघा, असा साबुदाणा जो आहे ना बोटाने प्रेस होते, म्हणजे असा पूर्णपणे साबुदाणा भिजला गेला पाहिजे। आता आपल्याला काय करायचं आहे, जे जास्तीचं पाणी आहे ते सगळं काढून टाकायचं आहे। साबुदाणा भिजवताना आपण जे पाणी टाकलं होतं ते सगळं आपण काढून टाकलेलं आहे, अजिबात याच्यामध्ये आता पाणी ठेवलेलं नाही आहे। तर आपल्याला काय करायचं, आता हे 7 ते 8 तास साबुदाणा झाकण ठेवून आता आपण भिजत ठेवणार आहे। तर पाहू शकता, आता मी साबुदाणा आपण रात्री भिजत ठेवला होता, मी रात्रभर छान भिजलेला आहे। किंवा जरी तुम्ही दिवसा भिजवत असले तरी 7 ते 8 तास हा भिजवायचा, म्हणजे छान भिजतो, साबुदाणा पण फुगतो आणि बघा मस्त मोकळा सुटसुटीत भिजलेला आहे, छान दाणेदार। अगदी तुम्ही एक कोणताही दाणा दाबून पहा, छान असा भिजलेला आहे। अशा पद्धतीने साबुदाणा भिजला की खिचडी पण मोकळी सुटसुटीत तर होते, पण मऊसूदसुद्धा होते, कडकसुद्धा होणार नाही। अशा पद्धतीने आपण साबुदाणा भिजवून घेतलेला आहे। आता साबुदाणा खिचडी बनवण्यासाठी मी काय केलेलं आहे, इकडे उकडलेले बटाटे घेतलेले आहे, कारण जेव्हा आपण साबुदाण्याची खिचडी बनवतो त्याच्यामध्ये बटाटा घालायचा उकडलेला किंवा बारीक चिरून तुम्ही अगोदर शिजवून घेता तसा, कारण बटाट्याने काय होतं की साबुदाण्याची खिचडी जी आहे बऱ्याच वेळपर्यंत मऊसूद राहते। अगदी 2 दिवस जरी तुम्ही ठेवली तरी ती मऊसूदच राहते। आणि ह्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, आता ह्या थोड्याशा तिखट आहे म्हणून मी 5 ते 6 घेतलेले आहे। याची मला बारीक पेस्ट करून घेणार आहे। आणि हा भाजलेला शेंगदाण्याचा कूट आहे। आता शेंगदाण्याचा कूट करताना काय करायचा, भरडा आपण ज्याला म्हणतो, म्हणजे जाडसर शेंगदाण्याचा कूट करायचा। जास्त बारीक केला का साबुदाण्याची खिचडी जी आहे ती चिकट होते, त्यामुळे शेंगदाण्याचा कूट करताना छान असे भाजून घ्यायचे, साल त्याचे काढायचे आणि जाडसर असे शेंगदाण्याचा कूट जो आहे ना तो मिक्सरला करून घ्यायचा। आता खिचडीसाठी आपण सगळं साहित्य तयार आहे, तर सगळ्यात अगोदर आपण मिरचीची मी पेस्ट करून घेते। तर चला आता आपण साबुदाण्याची खिचडी बनवून घेऊया। तर कढई गरम झाली की त्याच्यामध्ये आपण टाकूया 4 चमचे तेल। आता अगोदर मी तळण केलं होतं म्हणून मी त्यातलंच थोडंसं तेल वापरलेलं आहे, म्हणजे उपवास होता म्हणून पापड्या वगैरे तळल्या होत्या। तर तेल आता आपण गरम होऊन देऊया। तेल गरम झालं की आता आपण टाकूया या हिरव्या मिरच्या आपण ज्या पेस्ट करून घेतली होती, तर मी थोडीशी अगोदर टाकून घेते, बाकीची नंतर आपण खिचडीमध्ये टाकूया। तर सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचं आहे, मिरची छान परतून घेऊया आणि त्याच्यामध्ये हे उकडून घेतलेले जे बटाटे आहेत ते घालायचे। जेव्हा आपण जास्त माणसांसाठी खिचडी बनवतो ना, 7 ते 8 लोकांसाठी किंवा 9-10 लोकांसाठी, तेव्हा साबुदाण्यामध्ये तुम्ही बटाटा घाला उकडलेला। पहा की काय होतं की जेव्हा आपण साबुदाण्यामध्ये बटाटा घालतो ना उकडलेला, तर बऱ्याच वेळपर्यंत ते मऊसूद राहते आणि मोकळी सुटसुटीतसुद्धा होते। आणि जरी ती पूर्ण दिवसभर राहिली किंवा दुसऱ्या दिवसापर्यंत, बटाट्यामुळे काय होतं ती कडक होत नाही, काय नाही। त्यामुळे नेहमी खिचडीमध्ये काय करायचा, बटाटा घालायचा। थोडंसं मी मीठ टाकले। आता हे आपण थोडंसं परतून घेऊया। जे मोठे मोठे बटाटे वाटते मी चमचेच्या सहाय्याने बारीक करून घेते। बटाटा असा परतून घेतला नाही हिरव्या मिरचीमध्ये की त्याला छान अशी चव येते, म्हणून बटाटा अगोदर नेहमी मिरचीमध्ये छान असा परतून घ्यायचा थोडंसं मीठ टाकून। तर छान असा परतून झालेला आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, भिजवलेला साबुदाणा याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। तर बघा साबुदाणा पण मस्त आपला भिजलेला आहे, छान मोकळा सुटसुटीत आहे। तर चला आता याच्यामध्ये आपण टाकून घेऊया। बटाटा परतला छान की मग आपण टाकणार आहे। तर चला आता आपण काय करूया, भिजवलेला साबुदाणा टाकूया बटाट्यामध्ये। आता याच्यामध्ये आपण टाकूया भाजलेल्या शेंगदाण्याचे छान दाणेदार कूट। एक अर्धी वाटी घेतलं होतं मी शेंगदाण्याचं कूट। तर अगोदर हे मिक्स करून घेऊया। आणि खिचडी करताना अजून एक तुम्हाला टिप्स सांगते की फास्ट गॅसवर करण्यापेक्षा आहे ना स्लो गॅसवर वाफेवर खिचडी बनवा। बघा दाणे छान असे फुगतात आणि मऊसूद तर राहते, पण अजिबात कडकसुद्धा होत नाही, काही नाही। आता ही राहिलेली आपण हिरवी मिरचीची जी पेस्ट आहे ती टाकून घेऊया। अगदी पंढरपूर स्टाईल आपली साबुदाण्याची खिचडी, खायला पण मस्त चटकदार आणि चटपटीत लागते। मिरचीचं असं वाटण करून टाकल्यावरती
चला आता हे फक्त आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे. आणि चवीनुसार मीठ. अगोदर आपण बटाट्यामध्ये थोडंसं टाकलं होतं, त्यामुळे आता आपण अर्धा चमचा वापरलेला आहे. तर आता हे व्यवस्थित फक्त आपल्याला मिक्स करून घेऊया. आणि आता खिचडी बनवताना ना मी स्लो गॅसवरच बनवणार आहे. एकदम स्लो गॅस करून वाफेवर आपण खिचडी होऊन देणार आहे. तर अगोदर आपण हे छान व्यवस्थित मिक्स करून घेऊया, जेणेकरून मिरची मीठ सगळीकडं लागलं गेलं पाहिजे. आता श्रावण महिना चालू होईल आणि श्रावणी सोमवारसाठी भगर चालत नाही, मग साबुदाणा खिचडी बनवली जाते. तर अशा पद्धतीने तुम्ही साबुदाण्याची खिचडी बनवून पहा, मस्त मोकळी सुटसुटीत मऊसूद होते. करायला पण एकदम साधे आणि सोपे. आता गॅसचा फ्लेम स्लो केलेला आहे. आता वाफेवरती आपण शिजवून घेणार आहे. झाकण ठेवलेलं आहे. तर चला झाकण काढून पाहूया 1-5 मिनिटांनी. कारण मध्ये मध्ये आपल्याला अशी मिक्स करून घ्यावी लागेल, म्हणजे व्यवस्थित साबुदाण्याची खिचडी होते. आणि वाफेवर शिजल्यामुळे कळतं साबुदाण्याचा प्रत्येक दाणा आणि दाणा छानपणे फुगतो. तर चला त्याचे पुन्हा आपण अशी मिक्स करून घेतली की पुन्हा आपण याच्यावर झाकण ठेवणार आहे 5 मिनिटं. तर चला मी झाकण काढून पाहते. जास्त गडबड करण्यापेक्षा अशी वाफेवर शिजवून घेतली का टाईम एक 10-15 मिनिटं लागतात, पण खिचडी मस्त मऊसूद होते आणि मोकळी सुटसुटीत होते. तर चला व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊया आणि पुन्हा याच्यावर आपण झाकण ठेवणार आहे. तसेच श्रावण सोमवार आहे, तर उपवासासाठी सुद्धा आपण नवनवीन रेसिपी बनवणार आहे. त्यासाठी तुम्ही प्रतिभा रेसिपी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओ आले की लगेच पाहायला भेटतील. तर चला पुन्हा मी झाकण ठेवते. झाकण काढून पाहूया. आता आपली साबुदाण्याची खिचडी जी आहे ना ती तयार झालेली आहे. तर तुम्ही दाणा पाहू शकता साबुदाण्याचा, असा व्हाईट म्हणजे असा पांढरा दिसत नाही आहे. म्हणजे आपली खिचडी जी आहे ना झालेली आहे. आणि प्रत्येक दाणा छान साबुदाण्याचा फुललेला सुद्धा आहे आणि एकदम मऊ आणि सॉफ्ट झालेली आहे. तर तुम्हाला दाखवते मी. आणि आपली साबुदाण्याची खिचडी छान अशी झालेली आहे. मस्त दाणा छान फुललेला आहे आणि मोकळी सुटसुटीतसुद्धा झालेली आहे. आता आपण गॅस करूया बंद आणि त्याच्या पुन्हा झाकण ठेवूया. तर चला आता आपली खिचडी जी आहे ती खाण्यासाठी तयार झालेली आहे. मस्त आहे बघा, छान झालेली आहे. तर तुम्हाला सुद्धा उपवासासाठी साबुदाण्याची खिचडी आवडते का कमेंट करून नक्की सांगा. तसेच उपवासासाठी खजूर खोबऱ्याचे लाडू कसे बनवायचे किंवा साबुदाणा वडा कसा बनवायचा, साबुदाण्याचे थालीपीठ कसे बनवायचे याची ह्या रेसिपी मी प्रतिभा रेसिपी यूट्यूब चॅनलला याआधी अपलोड केलेले आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, नक्की पहा. आणि येणाऱ्या श्रावण महिन्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तर पाहू शकता मस्त आपली साबुदाण्याची खिचडी तयार झालेली आहे आणि त्याच्या सोबत खाण्यासाठी मस्त तळलेली मिरची. तर चला तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने साबुदाणा भिजवून अशी मस्त मोकळी सुटसुटीत खिचडी नक्की बनवून पहा. रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही देखील प्रतिभा रेसिपी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे काही नवीन व्हिडिओ आले की तुम्हाला देखील लगेच पाहायला भेटतील. आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.